आज परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कापसाच्या CCIच्या केंद्राचा शुभारंभ झाला आहे। शेतकऱ्याला राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा प्रकारची परिस्थिती सरकारने केलेली आहे। आता मला सांगा, आजपर्यंत कापूस खरेदी करताना कधीही शेतकऱ्याला तिथे यायची गरज पडली नाही। ऑनलाईन सगळी प्रक्रिया व्हायची किंवा एखाद्या वेळेस शेतकरी स्वतःच येऊन आपला कापूस घालायचा। पण ह्यावेळेस सरकारने काही निकष बदललेत। दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पूर्वी, आज दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण पूर्वी काय होते की एका शेतकऱ्याला 12 क्विंटल कापूस एका एकरला घालायचा अधिकार होता। यावेळेस त्याच्यामध्ये त्यांनी 5 क्विंटलवर आणला आहे दुष्काळामुळे। दुसरी गोष्ट की महिला जरी शेतकरी असली तर तिने तिथे यावं जिनिंगला आणि त्या CCI केंद्रावर जाऊन कापूस तोलून द्यावा आणि तिथं थंब लावून तिने फोटो सेशन हे करायचं। कापसात सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा त्या शेतकऱ्यांना थंब लावायचा आहे। म्हणजे अटी शर्तीमध्ये गुंतवून सरकारला बाहेरून आयात करायचंय। आता गठाणी आयात करते सरकार, सोयाबीनचं तेल आयात केले, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव कुठून मिळेल? एकीकडे भाव बी नाही आणि ज्या पद्धतीने काही थोडं बहुत उत्पन्न झालं त्याच्यामध्ये बी आडकाटे घालून। आता मग महिला कधी इतिहासात कधी बघितलं का तुम्ही की एखादी महिला त्या कापूस केंद्रावर जाऊन कापूस घालायला लागली? कधी बघितलं का तुम्ही? मग असं एवढं करायची काय गरज आहे का? आता घरातला मालक तिच्या कोणतरी आलाय, मुलगा आलाय, पती आलाय, आई आलाय, वडील आलेत, चुलता आलाय, घरातला कोणतरी येईल ना। त्याच्या घरातला जबाबदार माणूस त्या ठिकाणी आणून कापूस घालीत असेल तर हरकत नाही। तिची संमती घ्या वाचल्यास तुम्ही घरून पत्र घेऊन ये बाबा, ती माझी संमती, माझा हे मुलगा आलाय, माझा पुतण्या आलाय, माझा दीर आलाय, माझे मालक आलेत, इथपर्यंत ठीक आहे। पण त्या महिलेनंच यावं। मागं कर्जमाफी केली त्यावेळेस पण जाऊन थंब लावा। म्हणजे ही जी काही सरकारची झाली ना शेतकऱ्याची चेष्टा, कधी थांबणार आहे मला कळत नाही। पण शेतकऱ्याला आता ह्यांच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही या ठिकाणी कलेक्टरला भेटून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहोत आणि ह्या अटी शिथिल करण्यासाठी शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करणार आहोत। जर शासन या ठिकाणी हे सगळ्या अटी शिथिल करताना जर काही हायगाय करील तर आम्ही सुद्धा आमच्या परीने शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।